छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक आता फक्त मतांची लढाई राहिलेली नाही, ती थेट विचारांची, आरोपांची आणि राजकीय अस्तित्वाची लढाई बनत चालली आहे. माघारीचा टप्पा संपल्यानंतर ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, त्यातून हे स्पष्ट होतंय की येणारे 10 दिवस शहरात केवळ प्रचार नाही, तर राजकीय संघर्षाचा दुसरा अंक रंगणार आहे. एका बाजूला शिंदे गटाचे पालकमंत्री संजय शिरसाट, तर दुसऱ्या बाजूला एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील. या दोघांमधील वाद इतका टोकाला गेलाय की आता चर्चा थेट ओवेसींच्या वडिलांपर्यंत पोहोचलीय. हा फक्त शब्दांचा वाद आहे की यामागे मोठं राजकीय गणित आहे? मुस्लिम मतांचं गणित, बिनविरोध निवडणुकांचा वाद, एआयएमआयएम मधील अंतर्गत फूट आणि शिंदे गटाची रणनीती, नेमकं चाललंय तरी काय छत्रपती संभाजीनगर मध्ये? जाणून घेऊयात सविस्तर या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची माघार संपली आणि त्याच क्षणी राजकारणाचा सूर बदलला. आता मुद्दे विकासाचे नाहीत, तर आरोप प्रत्यारोपाचे आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट एआयएमआयएम वर हल्ला चढवला. सुरुवातीपासूनच एआयएमआयएम हा दलाली करणारा पक्ष आहे असा आरोप करत शिरसाट यांनी निवडणूक प्रचाराचा रोख पूर्णपणे वैचारिक आणि भावनिक मुद्द्यांकडे वळवला. पण हा आरोप साधा नव्हता. त्यांनी थेट असदुद्दीन ओवेसी यांच्या वडिलांचा उल्लेख करत बाबरी मशिदीच्या आंदोलनानंतरच्या घटनांवर बोट ठेवलं आणि एआयएमआयएमच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उभं केलं. या आरोपांना इम्तियाज जलील शांतपणे उत्तर देणार नव्हते, हे अपेक्षितच होतं. त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर थेट पलटवार करत, जे खोक्यांवर विकले गेले त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये अशा शब्दात संताप व्यक्त केला. पदाचा गैरवापर करून गरिबांच्या जमिनी हडपण्याचे, एमआयडीसी मधील भूखंड गिळण्याचे आरोप करत जलील यांनी शिरसाट यांच्या राजकीय नैतिकतेवरच प्रश्न उपस्थित केला. इथं हा वाद फक्त दोन नेत्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो शिंदे गट विरुद्ध एआयएमआयएम असा थेट संघर्ष बनतो. या सगळ्या राजकारणाला आणखी धार मिळाली ती बुरख्याच्या मुद्द्यामुळे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर कार्यक्रमात एका तरुणीचा बुरखा खाली केल्याच्या घटनेचा मुद्दा निवडणूक प्रचारात वापरला जाईल असा अंदाज शिरसाट यांनी व्यक्त केला. त्यावर इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत हा प्रकार निंदनीय असल्याचं म्हटलं. कोणत्याही जाती धर्माची मुलगी असो, तिच्या सन्मानावर हात टाकणं सहन केलं जाणार नाही असं सांगत जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली. ही भाषा केवळ भावनिक नाही, तर मुस्लिम मतदारांना थेट साध घालणारी आहे, हे राजकीय जाणकारांच्या लक्षात येतं. पण या सगळ्या बाह्य संघर्षामागे एआयएमआयएमच्या आतलं राजकारणही तितकंच अस्वस्थ आहे. उमेदवारी वाटपावरून पक्षात मोठा वाद उफाळून आला. इम्तियाज जलील आणि त्यांच्या मुलाने बसून उमेदवार ठरवले आणि त्यावर ओवेसींची मोहर बसली असा थेट आरोप पक्षातील स्थानिक नेते नासिर सिद्दीकी यांनी केला. यामुळे एआयएमआयएम मध्ये दोन गट स्पष्टपणे दिसू लागलेत. एक गट जलील यांच्या नेतृत्वावर नाराज आहे, तर दुसरा गट नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यामुळे समाधानी आहे. ही अंतर्गत फूट निवडणुकीत एआयएमआयएम साठी किती घातक ठरणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे बिनविरोध निवडणुका. राज्यात तब्बल 65 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर इम्तियाज जलील यांनी याला लोकशाहीची हत्या म्हटलं. भाजप आणि शिंदे गटावर प्रशासकीय गुंडगिरीचे आरोप करत उमेदवारांवर दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावल्याचा दावा त्यांनी केला. हा मुद्दा केवळ राजकीय आरोप नाही, तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आणखी एक महत्त्वाचं राजकीय गणित आहे. अनेक प्रभागांमध्ये जिथे उबाठा गटाने मुस्लिम उमेदवार दिलेत, तिथे एआयएमआयएमने उमेदवार दिलेला नाही. या निर्णयामुळे मुस्लिम मतांची विभागणी टळू शकते. पण त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? एआयएमआयएम मागे हटल्यानं शिंदे गट अडचणीत येऊ शकतो की उबाठा गटाला बळ मिळणार? हाच मुद्दा शिरसाट यांच्या आक्रमकतेमागे दडलेला असल्याचं मानलं जात आहे. एआयएमआयएम वर सातत्यानं हल्ला करून त्यांना बचावात्मक भूमिकेत ढकलण्याची रणनीती शिंदे गटानं आखली आहे असा आरोप विरोधकांकडून होतोय. या सगळ्या घडामोडींमुळे छत्रपती संभाजीनगरची निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती आता राष्ट्रीय मुद्दे, धार्मिक संवेदनशीलता, पक्षांतर्गत फूट आणि सत्ताधाऱ्यांची रणनीती
यांचा संगम बनली आहे. संजय शिरसाट विरुद्ध इम्तियाज जलील हा संघर्ष म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा वाद नाही, तर तो महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचं प्रतिबिंब आहे. आता प्रश्न असा आहे की या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाचा फटका कोणाला बसणार? AIMIM मधील अंतर्गत फूट मुस्लिम मतदारांना संभ्रमात टाकणार की शिंदे गटाविरोधात एकत्र आणणार? बिनविरोध निवडणुकांचा मुद्दा निवडणूक आयोगापर्यंत जाणार की प्रचारापुरताच मर्यादित राहणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा मतदार या सगळ्या राजकीय संघर्षाकडे कशा नजरेनं पाहतोय? मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? कमेंट मधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.